ओळखायलाच येत नाही रे आई तू काय ग ओळखायलाच येत नाही. आता मग प्रतिभा भांडणं करते बोलते लेवल समान है नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहेत मित्रांनो? इथे आम्ही आलेलो आहे नवीन शॉपमध्ये. पाहू शकता तुम्ही इथे कल्पनाताई आले. बरोबर साफ करा. हां, पप्पांची हुलाहुल इथे चालू आहे. काय चालू आहे पप्पा हुलाहुल? काय बोलता आई? बाकी काय नाही. थकलीस? वा वा वा. चला, इथे साफसफाई चालू आहे आणि आज ओपनिंग आहे आपल्या शॉपची, तर तुम्ही नक्की या. तर मित्रांनो, सगळी तयारी झालेली आहे. प्रतिभाची इथे वेगळी तयारी बाकी आहे आणि त्याच्यामध्ये मंथन आलेलं आहे. काल रात्री कल्पनाताई घेऊन आले मंथनला रात्री 11:30ला मुंबईवरून विरारला. तर कशासाठी घेऊन आली होती तर आज आपल्या शॉपचं उद्घाटन आहे, ग्रँड ओपनिंग आहे शॉपची, त्यामुळे कल्पनाताई इथे आलेली आहे. आणि मंथन बघा काय करतोय. काय करतोय रे मंथन? मेकअप करताय. मंथन एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि आईचे मेकअप करतो. आणि आईच्या भोवया जे आहेत ना ते पहिला काळे कर भाई, नाही तर एवढा मोठा मेकअप करता पण त्या भोवया व्हाईट ठेवता, ते काय फायदा मग? हा, ऍक्च्युली पूजेला बसणार होतो मी आणि प्रतिभा, पण लास्ट टाइम प्रतिभा आणि मी बसलो होतो. काय बोलते? तर काटाच्या टोकावरती हा डिसिजन घेतलेला आहे की आईला बसू दे आणि पप्पांना बसू दे. बरोबर ना? बरोबर. नाही तर मी तर कल्पनाताईला किंवा भाऊजी किंवा संध्याताई, शिल्पाताई, कल्पाताई सगळ्यांना असं बोलणार होतो तुम्हीच बसा. पण नंतर भाऊजी बोलले नको, आपल्या घरात जर आहेत तर मग आपणच बसू. तर लास्ट टाइम मी बसलो होतो, ह्या टायमाला आई आणि पप्पा बसतील पूजेला. आता मी शॉपवर चाललो, बघू काय तयारी झाली. मी शॉपवर बसलोय, पूजेला इथे बसलाय, एक पाय दुमडून पिसारा फुरवून. हा भाई, हाताची घडी तोंडावर बोट, तिकडे एक हाताची घडी गोवली. आणि करणची इथे हुलाहुल चालू आहे, लक्ष ठेवायचं इथे. अर्ध्याहून जास्त काम करणनीच केलं असं बोलायला लागेल, कारण की त्या कामगारांच्या कानाचे शॉर्ट दिलेत त्यांनी मजबूत. इधर से गॅप दिख रहा है, उधर से गॅप. कारण अजून कुठून गॅप दिसते का तिथे कुठे? खरं सांग. हा, तिथून गॅप दिसते, तिथून गॅप दिसते करून करून करणनी पूर्ण ते फुगे एकदम भरून टाकले त्याच्यावरती एकदम कडकमध्ये. कारण की मी घरी होतो त्यामुळे या लोकांची इथं भूमिका होती. आणि खास करून आपले झिंगाडे भाऊ जे मागून येत आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्यांनी सगळ्या गोष्टी बघून ठेवल्या तिकडे. जरा तरी एक 19-20 झाला तर त्याचे मोठे डोळे ते लगेच कॅच करतात. तुम्हाला डोळे त्याचे जवळून दाखवतो, नाही तर तुम्हाला असं वाटेल मी खोटं बोलतो. अहो खूप काम आहे तिथे बसून आहे. काम केवढे डोळे बघतो काम खूप आहे बसून इथे. काय होणार भाई, पण तुम्ही लोक आलात, धन्यवाद आहे त्यासाठी. महाराज आले का? महाराज येऊन बसलेत केव्हाचे बाई. मित्रांनो, खूप परिश्रमानंतर आई इथे रेडी होऊन आलेलं आहे. हो, ओळखायलाच येत नाही रे आई तू काय ग ओळखायलाच येत नाही. पप्पा कुठे आहे? अच्छा, महाराजांचं इथे काम चालू आहे, टिक्का लावायचं. आणि इथे पप्पा पण आलेले आहेत फुल व्हाईट घालून. काय होतं पप्पा? मित्रांनो, खूप धावपळ होते एकट्याची. हे आण त्या आणि ह्या शॉपवर जा, त्या शॉपवर जा. सुजल इथे उभा आहे. सुजलला अर्धा तासापासून त्या ताईंना तिथे आणायला पाठवलं. सुजल अर्धा तास इथेच उभा आहे. मला आत्ता कळलं मी इथे आल्यावरती. ताई चला, तुम्हाला घेऊन जातो मी तिकडे. चले सुजल, गाडीमध्ये टाक ना दूध आपल्या. मग दूध टाक गाडीत. मग तुझ्या गाडीने घेऊन येशील दूध. मित्रांनो, फायनली 1:30चा टाइम होता, पण महाराजांना लेट झाला असं तुम्हाला वाटत असेल तर महाराजांना लेट नाही झालं, लेट आम्हाला झालं. काय बोलता महाराज? महाराज 1 तास अगोदरच आलेत पहिल्यांदा. म्हणजे ह्यांचं नाही बोलत आहे, पहिल्यांदा महाराज आमच्या समोर जरा 1 तास लवकर आले तर आम्हाला वेट करावा लागतो कुठल्या पण गोष्टी. त्याबद्दल महाराजांचं खूप खूप धन्यवाद. महाराज आता पूजा चालू करते. आपल्या पहिल्या शॉपची पण पूजा महाराजांनीच केली होती आणि ह्या पण शॉपची पूजा महाराज करणार आहे. बरोबर ना? चला सुरू करायची पूजा. माईक चालू करा. तर मित्रांनो, फायनली पूजा चालू झालेली आपली आहे बघा. बोर्ड लावण्यापासून ते पूजेपर्यंत प्रत्येक क्षण स्पेशल होता. हे आहे एकदंत अमृततुल्य आमच्या स्वप्नांची नवीन सुरुवात. आई पप्पा समोर बसले आणि त्यांच्या आशीर्वादाने आज हा शॉप सुरू झाला. तर मित्रांनो, पूजा संपन्न झालेली आहे. आता मी सगळ्यांना इथे घ्यायला आलेलो, गेटवरती आलेलो आहे. सगळेजण तयार झालेले आहे एकदम फुल कायदेशीर. माझी पूजेला जे कपडे घातलेले आहेत तेच कपडे आहेत माझे. आणि इथे पहिला वेदांची शुभम आलेला इथे. आता वेदांची एंट्री होते. वेदांत बघा, ए बच्चे क्या कर रहे रे बच्चा?
त्याच्यानंतर मोठी ताई तिकडे आहे, मोठी आहे पण एक नंबरची मस्तपैकी आहे. आणि ही आली आहे प्रतिभा, इथे फुल हिरोईन बनून एकदम. काय काय एवढा टाइम लागतो तुमच्या लोकांना यायला? काय होतं भाऊजी, कसे आहेत? भाऊजी आलेले आहेत. तर चला आपण जाऊया शॉप वरती. अजून कल्पाताईची एंट्री बाकी आहे. कल्पाताई अजून काय धमाल मचवते आणि संध्याताई तर काही बोलूच नका, काय फुल नट्टी बनणार एकदम. चालू आहे मेकअप. आता ह्यांना सोडणार आणि परत येणार इकडे. चला मित्रांनो, फायनली काकीला इथे घ्यायला आलो स्टेशनला आणि काकीला आता इथे सोडतोय मी. तेवढ्यात प्रतिभा आली आहे. हे बघा प्रतिभा, दरवाजा खोल. हे बघा काकी हरवली का काय? काकीला तिथे उभं राहिलो 5 मिनिटं शोधायला काकीला. काय हो काकी? मग मला काय माहितीये, मी पहिल्यांदा आली. आता थांब बाई, आले थांब. ह्या खास दिवशी आमच्या सोबत उपस्थित होते बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिजदादा ठाकूर. दादांनी शॉपला व्हिजिट दिली. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताची सुरुवात झाली. प्रथम क्षितिजदादा यांना प्रतिभाने ओवाळलं. त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक रोहन दादा यांनाही मानाने ओवाळून स्वागत केलं. किरण ठाकूर सर यांना सुद्धा पारंपरिक पद्धतीने ओवाळून सत्कार करण्यात आला. जेव्हा दादांनी आईला पाहिलं तेव्हा ते खूपच खुश झाले. त्यांना आईचा ॲक्ट खूप आवडला होता. इतक्या अभिमानाने ते त्यांच्यासोबत आलेले प्रमुख पाहुण्यांना पण सांगत होते, ह्यांचे व्हिडिओ बघा, खास करून आईचा ॲक्ट बघा. तो क्षण आमच्यासाठी खरंच स्पेशल होता, कारण मेहनत ओळखली गेली आणि आईला मिळाला तो मान. हा आमच्यासाठी मोठा अभिमानाचा विषय होता. आणि मग आली ती सगळ्यात महत्त्वाची वेळ, रिबीन कापायची. पण त्यावेळी क्षितिज दादांनी जे केलं ते आमच्यासाठी खरंच स्पेशल होतं. पूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन आईचा मान ठेवून दादांच्या हस्ते रिबीन कापण्यात आला. तो क्षण फक्त शॉप नव्हता, तो आमच्या कुटुंबाचा अभिमान होता. आई पप्पांचा आशीर्वाद घेऊन एकदंत अमृत तुल्याचा ग्रँड ओपनिंग संपन्न झाला. या सोहळ्यात उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी झालेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं मनापूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांनी दिलेला वेळ, त्यांची उपस्थिती आणि आशीर्वाद आमच्यासाठी खरंच मोलाचे आहेत. या क्षणाला अजून खास बनवण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. या सोहळ्याला उपस्थित होते बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माजी आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर सर. त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खरंच अभिमानाची आणि आनंदाची होती. त्यांचा सत्कार करायची संधी मिळाली. त्यांच्या उपस्थितीसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आमचे जे फॅन आहेत, ज्यांना आम्ही खरंच आमच्या फॅमिलीसारखे समजतो, त्यांनी सुद्धा या खास दिवशी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि प्रेमाने भेटवस्तूसुद्धा दिल्या. तुमचा हा प्रेम, हा सपोर्ट, हा आमच्यासाठी खरंच खूप मोठा आहे. मनापासून सगळ्यांना धन्यवाद, कारण तुम्ही आहेत म्हणूनच एकदंत अमृततुल्य आहे. आपला आदित्य भाऊ सुद्धा तिकडचा शॉप सोडून इथे वेळात वेळ काढून आलाय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मॅचिंग 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 ऑफर का लाभ नहीं. प्रतिभा, आता जळू नको. प्रतिभाला बोल जळू नको आता. मामी अय्या आई कुठे गेली? आई तर दिसतच नाही. हे आई आता बघ, प्रतिभा भांडणं करते, बोलते बघ नवीन सून आणली बोलते. अगं बाई माझा पिंट्या. मॅचिंग मॅचिंग मामी बघताय काय? शर्ट मॅचिंग. अरे राहू दे ना, आता नवीन गुलाब कोणी दिला? करणार काय? गुलाब कोणी दिला? अरे गुलाब पण दिले. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा या
गलती मारे से हो गई मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई है लही है बिल्कुल खास है टेस्टी सा है। कैसा लग रहा है भाई साहब बताइए। जैसे और आप चाय पीते हैं और शॉप्स में क्या डिफरेंस महसूस कर रहे हैं? अच्छा वेरी गुड वेरी गुड। 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा पवित्र दिवस आणि या दिवशी आपल्या गोल्डी भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आमचा मन खरंच खुश केला. हा फक्त एक गिफ्ट नव्हता, हा स्वाभिमान होता, ही प्रेरणा होती, हा महाराजांच्या आशीर्वादाचा स्पर्श होता. गोल्डी भाऊ, तुम्ही दिलेली ही प्रतिमा आमच्या शॉपमध्ये नाही तर आमच्या हृदयात स्थान घेऊन राहील. तो तुम ले लो, ऐसा जबरदस्ती मत करो, हम कोशिश देते हैं। इंस्टाग्राम में इतना फेमस मालिक तुम और फेमस हो जाओ, हमारा दुआ लो. तो और नाम रेखा गुड़का चाय मिलता है उसकी वजह से. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुमचं प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोठा आहे. नक्की एक दंत अमृततुल्यला व्हिजिट द्या आणि आमच्या हातचा चहाचा एक घोट घेऊनच जा. तुमचा सहभाग असंच राहू द्या, कारण ही फक्त सुरुवात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.